नमस्कार. आज गुरुवार दिनांक 4 जून. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. विधान परिषद निवडणुकीच्या कार्यक्रमातील अर्ज माघारी घेण्याचा आजचा दिवस असून यानंतर नांदेड विधान परिषद निवडणुकीतील थेट लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने मे या एका महिन्यात विना तिकीट व अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल 1,72,85,460 रुपये इतका विक्रमी दंड वसूल केल्याची माहिती देण्यात आली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी, उत्तर पुस्तिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन याकरिता अर्ज प्रक्रिया 8 ते 18 जून दरम्यान सुरू असणार आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या ऑपरेशन फ्लशआउट मोहिमेअंतर्गत तब्बल 3 लाख रुपये किमतीच्या 5 चोरीच्या मोटारसायकली जप्त करत एका सराईत आरोपीला अटक करण्यात आले. राज्यातील शेतमाल खरेदी विक्री व्यवसायासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम अंतर्गत आवश्यक परवाना घेणे बंधनकारक असून कोणत्याही व्यापाऱ्याने, संस्थेने, शेतकरी उत्पादक कंपनीने अथवा शेतमाल व्यापाराशी संबंधित इतर घटकांनी आवश्यक परवान्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करू नये. अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे पणन संचालक शरद जरे यांनी दिलाय. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.